जाऊ शेळे शेंगळ दीपामध्ये माय माऊलीला होताना ब्रह्मदेव बोलायला लागला, ये माता मी जातो, काही हरकत नाही, पण त्याला काही खाना खुना पाहिजे, मग आमचा कशा काही जाऊ, ये भगवंता देवता बोल रो देवा बोल रो बोल मग माय माऊली होऊ दिन देव कंसरा मात्र बोलायला लागली, भाऊ बर्मा आणि कसराचा खाना खुना मी सांगून देतो, आणि पायी पद्म बेबी हिरा मुखी रत्ना डोकीवर कनगा रोकम पळे सकरा रे देवा सकरा रे सकरा भाऊ अशा खुना आहेत देव कंसरा होती बोलायला लागली, आणि पडजिबावरती हाय कमारी ना दाना रे देवा दाना रे दाना भाऊ भाऊ बर्मा अशा मात्र खुना आहेत, आणि मग जावा काही हरकत नाही, मग माता एवढाच काय काम, ब्रह्मदेव बोलतो, मग माय माऊली सांगतो काय म्हणतो एवढाच काम आहे हे भाऊ बर्मा, मग ब्रह्मदेव ना जंग्या ढोलाला नांद भरला, शेंडी घेतला, वारा धोत्री लावला, तारा देव ना होता न कसराता उडान छानली, रोदेव तारांगणला लागले देवा लागला रे लागला, ब्रह्मदेव तारांगणला लागणं आग्ना सारोग ढोळ होतो ना कंतराचा सुमार कोणता धरला, कोणत्या ठिकाणाला जावा, कोणत्या जाग्याला जावा, आणि नवलच पायरी सहज पायरीला बर्फ चालण्यात आले देवा भाऊ चाल रे चाल, ब्रह्मदेवनी नवलक पायरी सत पायरीला जाऊन पाया पडतो, हात जोडतो, आणि नवलक पायरी सत पायरीला धज करी, निशाल करी, मशाल करी, दिवट करी, ये दरवाज करी दरवाजा खुला करार माना भाव ब्रह्मा बोल बोल रमना देवा तू आणि दरवाज करीने दरवाजा खुला केला ना, ब्रह्मदेव होताना जवळ देवदार खामध्ये ब्रह्मदेव भाऊ फिर फिर रमना देवा तू रसती गाव निर्मना देवा तू ब्रह्मदेव होताना देवदार क्रममध्ये बाळाची गवच करतो, आणि देवदार कचाळ न लावली, अरे देवा देवा ते देवदार क्रममध्ये बाळाचं ठिकाण हिरमना देवा तू बाळाचं ठिकाण हिरमना देवा तू देवदार खाचा आली, पण देवदार खामध्ये बाळाचा ठिकाण नाही, तपास नाही, आणि ब्रह्मदेव नाही विचार केला,
ब्रह्मदेव भाऊ सुमार धर मना देवा तू देवना सुमार धर म्हणा देवा तू ब्रह्मदेवाना होता सुमार धरले कोणत्या ठिकाणाला जावा कोणत्या जाग्याला जावा मग ब्रह्मदेव होता आणि जो आज्ञा सारोक दोर होतो तारा सोडती गेले भाऊ बस गडीर मना देवा तू गेले भाऊनी बस गडीर म्हणा राजा तू जेव्हा उपजगडाला जातो निबजगडाला जातो उपजगडामध्ये उपज मावली निबजगडामध्ये निबज मावली राज मावली लक्ष्मी मावली देवकंसरा धर्मा बोले बोलर म्हणा देवा राजा बोले बोलर म्हणा लाडक्या तू ब्रह्मदेव न होता जो बाळाचा गवत करते आणि तसे करता करता ये देवा गेला सुरते गडीर म्हणा देवा तू गेला भाऊ मूर्ते गडीर म्हणा देवा तू भाऊ पाडून पाडी म्हणा दाजी सुरतीगड मूर्तीगडामध्ये सुरती मावली मूर्ती मावली लांबाडा पक्षी वाली जिल्ह्यो ये दाजी आणि गोट चालू देव जातो गडोड गडीर म्हणा देवा तू जातो पाढोड पाडीर म्हणा देवा तू देवरे चाले चाले रे म्हणा देवा ब्रह्मदेव गडून गडाला जातो पाडून पाडाला जातो आणि बाळाची गवत करती तशा करता करता आलनीचा दिवस होता आणि दिवस मात्र कलनी जायला लागला ब्रह्मदेव विचार कर याला करो काहीर म्हणा देवा याला करो काहीर म्हणा देवा तू बोल रे म्हणा देवा मांग ब्रह्मदेवाना होता कडून गड पाहून पाहान चालणी करतो पण बाळाचा ठिकाण नाही तपास नाही आलनीचा दिवस होता दिवस कलनी जायला लागला आणि पुढे प्रकार काय झाला आणि धनेर जुगाला ये राजा धानाई माऊलीनं बाळला होता हिंदी मध्ये घालून दिला आणि माय माऊली होती हिंदी कसं राधा झोका देती धानाई माऊले जावो जो पोंड पडली व मानी बाई लाडके जो पोंड पडली व मानी माई बोले न बोले धन्य रजुघाच्या मध्ये देवर तू बोले न बोले मग ब्रह्मदेवनी होताना जवळ धन्य जुगाचा सुमार धरला न कसा राहता धानाई मावली तर झोपून पडली पण बाळ हिंदी मध्ये बाळ किरोळा करे देवर धन्य रजुघाच्या मध्ये देवर तू बाळ होता किरोळ्या करतो न कसा राहता ब्रह्मदेव होता आणि धनेर जुगाला हात बंद अंगण्याला जाऊन उभा राहिला
धानाय दंसरे कुणबीची घरी कासव नांगण्याला ये देवा अन बरमदेव घरामध्ये डुगावून पाहतो आखो माग सरकून येतो माय बाप जागा बी गावात तर मला विहिरीले तिथे काही उपयोग होणार नाही अहो काहीतरी देव होता देवता बोले न बोले देव रे तू रसती देव ये हो गामध्ये देव रे तू अरे ब्रह्म विचारू करे देव रे मांग कसरा दाबर महादेवाना होताना कसरा पुढे थम घरामध्ये हिंदी मध्ये डुगावून पाहतो तर हिंदी मध्ये बाळ होता किरोळ्या करत आणि बाळाचा होता आणि सूर्याने सारखा सूर्याला सांगू उगू नको चंद्राला सांगू मावळू नको अशा बाळ ना फुल कंबना फुल बाळ खेळण्या केळे भाऊर अरे बाळ भाऊ खेळण्या केळे देवर तू बाळ खेळण्या केळे देवर मांग बर देवना होता आणि कसं आता कमानी दरवाजा पशी जाऊन डुगावून पाहतो तर माता पिता तर झोपून पडला काय हरकत नाही पाय चोरूनच कसं आता त्यांनी काय केला वेताळनी सडी लांबून दिली आणि ती पाना मगोई हिंदी मगोईन पाना बागच जवळ वढली धा ये देवा बोले न बोले देवर धन्य जुगाच्या मध्ये भाऊर हिंदी होती बागेत जवळ वळून घेतली तेवढी मजार शेळी शंगळ दिपला देवकन सरला माईला काटा नाही आला भैव माईला सास नाही आलं भैव तू माऊलीला सास नाही येत मग माय माऊलीला सास आला न कसा राहता बर मध्ये होताना खुणा पाहतो पायी पद्मा बेंबी हिरा मुखी रत्ना डोकीवर कणगान कंपाळी सक्रांत तोंडला रत्ना अरे देवा देवा तोंडना रत्ना कसा राहता बाणा टप टप गळ ये देवा धर्म बोले न बोले भाऊर अरे काय मन गुन्हाचा बाळ देवर बाळे बोले न बोले भाऊर मांग बरमदेवना होताना बाळा हेरून घेतला आणि बरमदेवना हिंदी होती बागा सोडून दिली ना बरमदेवना होता जंग्यात होलाला नांद भरला शेंडी घेतला वारा आणि धोत्री लावला तारा देवनी उडान साधली तारांगणला लागला देवता चाले चाले देवर याला भाऊ शंगळ दिंबे देवर बरमदेव होताना शेंगळ दीपाला येऊन आगणारी सारोखी रावून गेला ना मातापाशी जाऊन बसला हे देवा आणि माता होती बोलायला लागली भाऊ बर्मा उन्हाच रे बा उन्हा वाया उन्हा मग पुढे प्रकार काय झाला माता मुखी दाना लागल्या पोटी भुका लागल्या मग जाती तिथे डाळी पोहू पका खायली मग डाळी पोहू होता जेवण करून घेतला पाणी पिऊन ढेकोर दिला ना माता पजाई बस ना आणि देवकन सराला होता अरे लाव गुन्हा न गोरे देवर अरे शेंगळ दीपाच्या मध्ये भाऊर
बोलायला लागली भाऊ बर्मा बाळ मुलगा ठाय पाडाच का नाही धनीला ठाय पाडला का नाही माता व ठाय पाडून आलो पण माता तुला काही पटणार नाही ये माता व तिथं काळा मुटूक आणि शंभराला पटक आणि डोळाला बोवा गोवा ये देवा देतो भाऊ देतो हरे देवने कळा रे देवने कळा भाऊ मांग माता होती ना बोलायला लागली भाऊ राहू दे रबा तशा बीजा पण कोणती ठिकाणाला कोणती जागाला मला ठिकाण तर सांगते देवकन सरा होते आणि बर्मदेवला बोलती मग बर्मदेव होता ना बोलायला लागला माता व कोणती ठिकाणाला नाही दारखाम नाही का गडून गडला नाही का पाडून पाडला नाही ते मानवी लोक मग तर कोणती ठिकाणाला मला भाऊ सांगते तर करा रबा देवकन सरा होती बर्मदेवला बोलती बोले 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 बाई बोले नवे बोले बोले या बातेरी जंगल दीपी न रे दीपी माई मग बर्मदेव होता ना बोलायला लागला माता वो धनेर जुगला अरे देवा देवा पण माता तुला पटणार काही नाही भाऊ राहू दे रे बा तशा बीच्या मग बर्मदेव ना होता आणि माताला सांगून सवरून दिला ना कसं आता बर्मदेव बस बसकार माताला देऊन आणि बर्मदेव न उपांग साधली सारांगणला लागला देवे चाले चाले नरे चाले चाले भाऊ देवे चाले नरे चाले भाऊ ब्रह्मा चाले चाले नरे चाले चाले ब्रह्मगिरीला जाऊन राजा करायला लागला पण पुढे प्रकार काय झाला दिवस मात्र जायला लागले अरे देवा देवा महिन्याच्या गंत्या होतो आणि धनुर्जुगामध्ये वाढे 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 नारे वाढे 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 नारे वाढे वाढे दिवाने ज्योती नरे ज्योते ज्योती बाबू धीरे नव धीरे बाबू जहा बा दिवाण्या ज्योती वाढायला लागला धंदेर जुगामध्ये महिना माग महिना जातो दिवस माग दिवस येतो आणि बाळाला होता आणि मुलगाला कशा राहता ये देवा जाऊ 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 रड लागली बाळे रडे रडे नरे रडे रडे भाऊ बाळ्या रडे नरे रडे रडे भाऊ जावा दंडेर जुग नरे दंडेर जुग भाऊ देवा बाळ वधान कसं राहता मुलगा रातना दिवस मात्र रड लागली रात्र न दिवस रडतो पण धानाय माऊली होते तिला बी झोप नाही आणि बाळाला इकडे फिरतो तिकडे फिरतो पण बाळाची रड काही बंद होत नाही धानाय माऊली विचार करायला लागली धनसऱ्या कुणबीला बोलायला लागली ये धन्या काय सांगो तुला नवरो तुला माऊली बोले नाव बोले बोले बाई काय सांगो तुला नरे तुला धनी बाई बोले नाव बोले बोले बाई धनसऱ्या कुणबीला होता ना कसं राहता धानाय माऊली बोलायला लागली
धन्या अरे मुलगा ना आपली पोऱ्याना काहीतरी नावरूस पहा अरे रात न दिवस लिरी करतो मै बो रात न दिवस कवडी उमदा काढू मग धनसऱ्या कुणबीनी बी होताना मन मै आला मग राणी बुवा काय हरकत नाही ऐसा 1 रुपया दे माप मै बरा नावरूस पहा येऊ नावरूस येरी येऊ आणि धनसऱ्या कुणबे तयार झाला झाला ना रे झाला झाला भाऊ कुणब्या झाला ना रे झालं झाला भाऊ कुणबी झालं झाले झाले ना रे देवे कुणबी झालं झाले झालं ना रे कुणबी होता रे ह्या मार्गाला लागला वाराने परी पौर्ण झाली फुलाण्या भारी कोणत्या ठिकाणाला जावा कोणत्या जाग्याला जावा ये देवा कुणबी चाले चाले ना रे चाले बाबू कुणब्या चाले ना रे चाले चाले बाबू कुणबी विचार करे ना रे विचार करे गुनिया मांग कसं राहता कुणबी ना होता धनसऱ्या कुणबी ना ये भगवंता येळवण जाळवण कोकण ठाण बिंद्रा पण सोडायला लागला बरहमण गावाचा सुमार धरला आणि बरहमण गावाला गेला तो बरहमण गावाला जाऊन कसा राहता सडा सांडगा बडा बांडगा बरहमण अरे देवा देवा सवाच्या बरहमण तो बरहमण साप जाईन कसा राहता धनसऱ्या कुणबी काय म्हणतो ये बरहमण दादा अरे पोथी पंचांगण काढा मै बोय 100 रुपया पोथी पुंजून देतो आणि माने मुलगाना नावरूस पहा त्याला खूप वर रड लागणे ये देवा कुणब्या बोलण्या बोल रे देवा बोल रे बोल सडा सांडगा बडा बांडगा बरहमण काही कोणी ऐकत नाही 100 रुपया बुवा पोथी पुंजतो हनुमानी मुलगाला रड लागली तर बुवा नावरूच पहा अरे 100 रुपयावर कोण बुवा येरी पण पहिली जमाना सती येऊ कोणी बोट 100 रुपया आणि कोणी बी राव त्याला म्हण 100 रुपया देव होता ये देवा आता भाऊ परवडत नाही बाहू कुणब्या बोले 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 बाहू देव बोले चला भाऊ रे कुणबी बोले चला कुणी तू कुणबीला होता भाऊ कशा राहता बरहमण कोणी ऐकत नाही तशा करता करता कुणबी होताना फिरायला लागला गलून घालीला आळून आळीला ये देवा कुणबी बोलणे आज बोल हरियो बोल रे भावो बोल रे राजा माना तू कुणबी बरा विचार करे रे अरे करे रे देवा मग एक दुबळ्या बरहमण होता तो जुनाच डवर होता आपले दादाची सारखा अरे देवा देवा ते पशी कुणबी चालून गेला आणि बरहमण कुणबीला पाहिला ना बस बस कार दिला कुणबी दादा बस रे बाप बस कुणबी बसता झाला त्याला पाणी दिलं पाणी पिऊन शांत झाला ये सत्ययुगात मधीर मधीर देवा मधीर राजा माना तू बोले रे अरे बोल रे देवा
पाणी पिऊन शांत झाला न ब्राह्मणला होता आणि कसं राहता धनसऱ्या कुणबी काय म्हणतो ये ब्राह्मण दादा अरे पोथी पंचांगण काढा मी बुवा ₹100 पुंजतो न मानी मुलगाची रड मात्र रड लागली सत्यना मात्र नावरूस पहा मग ब्राह्मणला पोथी पंचांगण काढली ₹100 पुंजून दिला जज पंचांगण होता ब्राह्मण चाल रे चाल रे भाऊ रसती गाम ब्राह्मणना पोथी पंचांगण चालता चालता सरती पानवर होताना नावरूस गवसून काढला आणि ब्राह्मण होताना कुणबीला बोलायला लागला ब्राह्मण काय म्हणतो ये कुणबी दादा रोतून हे मुलगानं नाव ठेव जो कंथर्या बाळ रे राशा ब्राह्मण बोल रे ब्राह्मणना सांगून दिला कंसऱ्या मात्र नाव ठेवजो कपिने मुलगाची रड बंद होऊन जाईल ये देवा कुणबीना होता बचबचकार दिला आणि धनसऱ्या कुणबे देव तयार झाला रे झाला रे कुणबी चालण्या चाले हो होता ब्राह्मण गाव सोडले येळवण जाळवण कोकण ठाण बिंद्राबन सोडायला लागला आणि धनेर जुगाला शिरबंदवट्याला आणि कसराता धनसऱ्या कुणबी भाऊ येऊन बस रे हा व धनेर जुगा मदिव हा मुलगाची रड वतीनं बंद होऊन गेली धानाय माऊलीनं पाणी दिला पाणी पिऊन शांत झाला आणि धानाय माऊली होती ते पशी बसून पडली दैन्या और आपली बाळाचं नाव काय सांगली काय ठेवली ब्राह्मणना तर मला बी सांगवा ये देवा मग धनसऱ्या कुणबी होताना राणीला काय म्हणतो ये राणी आपल्या मुलगाचं नाव ठेवा कंथर्या बाळ अशा कुणब्या बोल रे कसरादा धानाय माऊली होती अवसळून गेली धन्या नाव फार उत्तम आहे आपली मुलगाची रड बंद होऊन गेली ये भगवंता माऊली बोलण्या बोल अरे धन्य जुगा मंदिर तसे करता करता कसं आता महिना माग महिना जातो आणि दिवस माग दिवस येतो आणि बाळ कंसऱ्या होता जेव्हा जेव्हा अंबानी जातो मेटानी जातो आणि बाळ कंसऱ्या होता चालायला लागला खेळायला लागला हिंडायला लागला फिरायला लागला रे धन्य जुगा मरी
लागला, फिरायला लागला, हिंडायला लागला. तर धानाय माऊली काय म्हणतो, भाऊ अरे दूर काय जाशील नको, एवढेच बुवा खेळजो. मग माता काय हरकत नाही, मग एवढेच खेळीन. बाळकांचा होता बोलायला लागला, ये देवा धन्यजुगाम दिव रमाय माऊली बोल धानाय माऊली होती ना धनसऱ्या कुणबीला काय म्हणतो, धन्या आणि आपला आता बाळ कणसऱ्या होता, खेळायला लागला, हिंडायला लागला, फिरायला लागला. पण त्याला मात्र शेंडूनला गुरले बनवून दे. धानाय माऊली आया बोले 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 बाई बोले मग धानाय माऊली होती बोलायला लागली. धनसऱ्या कुणबी होता काय म्हणतो, आई बी गोष्ट गड्या खरीच आहे. मग धानाय माऊलीला काय केला, ये देवा. मग धनसऱ्या कुणबीना शेंडूनला गुरल्या होत्या आणि बाळ कणसऱ्याला भाऊ बनवून देतो देतो ना रे आता कणसऱ्या बाळाला होता आणि धनसऱ्या कुणबीना शेंडूला घुरल्या मात्र बनवून दिल्या. आणि मग धनसऱ्या कुणबी काय म्हणतो, भाऊ एवढेच म्हणत शेंडू खेळजो आणि लगुरल्या खेळजो. आणि कसरा धनसऱ्या कुणबी होता त्याला धावून देतो, तुला गुरल्या मांडून देतो कणसऱ्या बाळ, ये देवा. आणि शेंडू आणून देतो, तोच जाऊन झेलून घेतो. तस करता बराय दिवस झाला मग कणसऱ्या बाळ होता तेवढे खेळता मात्र कणसऱ्या बाळांना काय केला, ये देवा. गाया खेळाला गायाला लागला, शेंडूला गुरणीला जाव रोज ना दिवस बाळ खेळ देवाला कर्मा तू करता गाया खरला जाऊन खेळतो न कसर. आता सकाळीच पहिली जाई खेळतो, वेळ सांजा होतो न घराला येतो. रोज ना दिवस माना खेळ मांडला, यग यग हो या देवा तू रोज ना दिवस खेळतो. पण पुढे प्रकार काय झाला आणि शिळे शंगरदीपामध्ये देव कणसरांना विचार केला, ये देवा कशा धनी असेल न कसं नाही. बर मग देव तर सांगत होतो काळा मुठू काय शेमडाला पटक बोवा आणि डोळाला बोवा गुवा. पण देव कणसरांना विचार केला, शिळे सागरामध्ये नावली बोले या बाई
गंगा बोले या कर्माला माय मनी विचार करे मग माय माऊलीला विचार केला ना कसं आता माय माऊली होती काय म्हणतो बर देव तर साय पाडून आला पण पदर जायल्याशिवाय गती लागणार नाही कसं काय धन्य आहे ना कसं नाही ये देवा देव कंसरा आई बोले या माऊली तू व शेंगळ दीपी या बया तू मरदा विचार करे मग माय माऊलीने एक दिवस आंघोळ पांघोळ केली चाकपाक झाली आणि कमराला मात्र साडी लावली अंगामध्ये कांतोळी दाबले डोह्यावरती फुल्याची फडकी सोडली आणि जवळ जाऊन माय माऊली ना होता आणि तुपी तळली कसं आता साखरी गोळली तुपी तळली म्हणून बोलणं होता भोजन तयार कर मानी पायी सतीय गाव निरे माय माऊलीनं भोजन होता तयार केला म्हणून भोजनाचा मन खा उडवे उडवा मानी माई जेव्हा भोजनाचा सुवास उडायला लागला तिन्ही तालाला जायला लागला गडून गड पाडून पाहाला सौर्या कुळाचे समघराला भाऊ मंखार ये तोर माना भाऊ सतीय गाव धीर माझ्या देवा तू माय माऊलीनं होता पाशी पकवाना भोजन मात्र तयार केला देव कंसरा भोजन घेतला माऊली म्हणे तयार झाली व मानी बाई गंगा तयार झाली व मानी माऊली लाडू घेत माय माऊलीला भुकतीच ना मात्र लाडू घेतला आणि तयार झाली ह्या मार्गाला लागली वाराने परी पौर्णधारी फुलाण्या भारी देव कंसरा आई म्हणे मार्ग मोळ मानी बाळ आई म्हणे मार्ग मोळ मानी माय माऊलीने होत येळवण जाळवण कोकण ठाण बिंद्राबन सोडायला लागली अन बाळ कंसऱ्या होता गाया करला चेंडूल गुरली व्याळ खेळ खेळ रमाना बाळ ओ बाळ खेळ खेळ रमाना राजा तू बाळ कंसऱ्या होता चेंडू आणून देतो आणि जाऊन तो जलून घेतो आणि देव कंसरा होती तिकून मात्र याला लागली माय माऊलीनं वाऊ पाऊ केला आणि देव कंसरानं भाऊ अवतार घेतो मानी पाय होय म्हणे अवतार लेतो कंसरा माऊलीला अवतार घेतला देवा देवा डग म्हातारी झाली काठी हातामध्ये धरली डुगू डुगू माऊले करे करव मानी
बाई माऊले कर मानी आयव तू आई भाऊ अवतारी देवा माय माऊलीनं होताना कसं आता म्हातारीनं अवतार घेतला काठी मात्र हातामध्ये धरली डुगू डुगू करत जवळ जवळ याला लागली ये देवा माय माऊलीनं भाऊ आढरा अवतार मानी बाई सतीयोग मोदीर माना देवा तू आई भाऊ सतीने जव माय माऊली याला लागली ये देवा काया खरने टुपाटू केला बाळकन सऱ्याला होता चेंडू विकून हाणून देतो लगुरले हाणून पाळती जाऊन झेलून घेतो माय माऊली देवकन सर्रा बाळानी गमती रव मानी बाई र राजानी गमती रव माने मायव तू आई मनी नदराला माय माऊलीला होताना कंसेऱ्या बाळावर नजरा गेली ये देवा आणि जवळच यायला लागली आणि तर कसं आता माय माऊली जाब देतो ये भाऊ ये पर्या अरे मला धनेर जुगनी भाऊ वाट सांगवा तर तू कंसेऱ्या बाळा तेव्हाकडे ध्यानच नाही तू शेंडूला गुरलीनी नांद मग बाळ खेळ खेळ रे म्हणा भाऊ लाडक्या खेळ खेळ रे मग माय माऊली होतीने जाब देतो आणि जाब देती देती जवळ ह्याला लागली तर बाळकन सऱ्याला माहीतच नाही जीवाकडे लक्षात नाही चेंडूवर गुरलीवरच ते नशीत बसी घ्या तशा करता करता डुगू डुगू करते मात्र जवळ जुनी आणि बाळकन सऱ्याला मटकरी धरा आणि पटकरी बसून पडले माऊली बोले बोलव मानी बाई माऊली बोले बोलव मानी बाहेर जातो बोला बोलव मांडीवर होताना कंसऱ्या बाळाला धरा आणि त्या खुणा पाहुणे घेतल्या अना शंकरी धरा तर कंसऱ्या बाळाने पडजी कमारी न जाना बोले बोले माय माऊलीने होता जसा खुणा पाहिल्या आवाज बाळ असल्या पाहिजे माऊलीने त्या खुणा पाहून तिला ओळख पटून गेली पण त्याला काही ओळख ये भगवंता गाया क्राच्या वरे 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 रे वरे रे काय म्हणतो पण त्याला मात्र ओळख नाही ये भाऊ बी नको घाबरू नको कंसऱ्या बाळा थर थर करा माता सोडवा या सोड ती काय सांग भाऊ अरे मै तुनी जाईस बहिणीस ना रे बा तुनी गाव ना मला सांगा ना सांगा 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 रे भाऊ म्हणा बोला बोला
बोले बोलवे मग कणसऱ्या बाळ होता तर तर करत माय माऊली काय सांग भाऊ घाबरू नको मैतून जायच नि बुवा बहिणीस पण तू निबुवा गावनं नाव काय मग कणसऱ्या बाळ होता ना बोलायला लागला आया त्याला ओळख नाही मानी गावना नाव बुवा धनेर जुग मग तू निबुवा आई बास ना नाव तू बुवा याना नाव दानाय न बाबाना नाव बुवा धनसऱ्या कुणबी ये देवा बाळ बोले ना बोले 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 बलराम बोले पुढे प्रकार काय झाला आई बापना नाव बी सांगून दिला पण कसं आता देव माऊली काय म्हणतो पण तू ना नाव सांग तू ना नाव खराच तू ना नाव बहुत काय आहे मग तू काय सांग कणसऱ्या बाळ माता भाऊ ना नाव कणसरी आहे मग काय हरकत नाही मग आता अशा कर आतला ते निपका धरला का तिने आतला हो बळ कर चौथी सांग भाऊ गार बळ नो करत मग बो तू नि जायच नि बहिणीच ना तू कसं बुवा बळ करत मग आता तुला काय देऊ ना तेवढा मात्र लिहे आहे देवा माऊली बोले ना बोले 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 बोलवा बोले बोले बाई देव कणसराने कावामय भोजन काढा तर ते भोजनमय बाप निघाला लागा आता फण भोजन ये देवा भुकतीस ना भोजन मग कणसऱ्या बाळ होती ना भाई माऊली देवाला लागली ए भाऊ एवढा भोजन घेऊन जावा अरे देवा देवा घराली जावा अन बोटाक्षील नको एवढा लिजा जो अन आईसला सांगजो जो बो भानुसी प सारवी सुरवी दी अन ती निमायला का वाटी खाजा अन थाट बुवा शिक्याला ठेवून दे जा ए देवा देव मावले बोलावा बोलावा बाये मानी गंगा बोलले आज बोले वो बोलवा हाये मानी तू आज मने बरदा बोले वे बोले वे यावो बोलवा गंगा मानी मांग बाळा पाशी ती भुकतीस ना भोजन दिला कोण सऱ्या बाळांना भोजन घेतला ना त्या शेंडूला घुरल्या आवरीली द्यात आणि त्याला सोडी दिला भाऊ गाबारची नो कर बाबा बागा जाजो तर तिला खराच पटत नाही आयपोऱ्या बुवा टाकी बिक दिल काही उपयोग होणार नाही त्यामुळे त्याला पुढं काढी दिला देव कणसरा माऊली माग चालवा बाये चालवे माऊले मानी त्याला दिसत नाही व नाही व कणसऱ्या बाळ पुढं झाला खुमांग फिरियरा आई म्हातारी का बुवा माने मांग उन्ही बिनी काही नाही पण ती त्यानीच मागे चाललं पण ती अवतारी माऊली ती त्याला दिसत नाही जवळ धानाय माऊली ना धनेर जुगामधून भाऊ नजरा लाव बाये लाव तानाय माऊली नजरा सोडत इकडे तिकडं आव पाव कणसऱ्या बाळाला गवत धनेर जुगामध्ये माऊली विचार करव माये करवे माये मानी कर्मय अवग मधिव
कंसऱ्या बाळाला नजरी काढा जाऊ जाऊ तंगून धाव काही चाल अरे देवा देवा दानाय मावले चालव चालव बाये चालव दानाय मावल्या अर्धेक दावडीहून कंसऱ्या बाळ भीता म्हणून ना कंसऱ्या बाळाला डोकावर हात फिराय दिला आणि मोठ मोठ मुका दिला आणि दानाय मावली काय म्हणतो ये भाऊ कंसऱ्या रुमाना लाडक्या बाळ रो बाळ रो देवा बाळ रे राजा आई मला मुका देतो दाजी मायना जीव कवळात राहतो कंसऱ्या बाळाला मोठ मोठ मुका दिला ना डोकावर हात उतारी लिधा आणि पटकरी उचलीने कडीवर लिधा ये म्हणा लाडक्या बा तो ती भोजन पाहिला ये भाऊ कोणे दिला र देवा दिला रे चांगला कोणी दिला रे भाऊ देव कंसरावती ती दूरच उभी राही गई ते झालं काही दिसत नाही तोंडला पलवलाय लिधा आणि दानाय मावली त्याला काय म्हणतो भाऊ कोणी रे दिला चौथ कंसऱ्या बाळ काय म्हणतो वाया ती म्हातारी अशी सांगवती एक म्हातारी बुवा गाया करला उनेल तर ती म्हातारी बुवा सगळं शोधिली नी आणि ती सांगव बुवा तू न्यायशीच माई बुवा बहिणीचा सांगवती आया आई म्हणतीने दिलाव मानी होय म्हणतीने दिलाव हाये मानी तू काय बाबू यव्वान्या कळा रे मग कसं दादा दानाय मावली होती ना बोलायला लागली तिने दिला तर बुवा ती काय सांगवती तो तिने बुवा अशा सांगा बानूची बुवा सारवी सुरवी देजा आणि ती निमायला का बुवा आई भोजन वाटी खाजा ना थाट बुवा शिकायला ठेई देजा अशा सांगा चौथ दानाय माऊली काय म्हणतो रो भाऊ मला बी बघी भूक लागली बुवा आई बुवा जरा खाई हरता तो बरा होता ये जा मधीर अरे देवा रसती गाव मधीर हरे राजा तू आई बोले चौथ दानाय माऊलीने हात बी लायला नाही आणि काहीच खादेल बी नाही तेवढी मजारी एवढा शब्द सांगा तर ती पोटात काय घ्यात बरे भाऊ आई भोजन बनायचं आता काही ये भाऊ चाल घरी जाऊ रे हरे देवा धानाय माऊली बोलव हाव बाई तू मग दोन्ही मायले का होतात ना धनेर जुगला सम घराला याला आणि सोम घराला येऊन जाऊ पाणी पिऊन शांत झाली ये देवा आणि ती निमायले का बसून पडला आणि दिवस होताना दिवस कल्ली जायला लागला आणि देवकण जरा होते तठूनच फिरणी शंकर दीपाला गेली व हाव माई रो शंकर दीपाला गेली व हाव माई
माझा पुढे प्रकार काय झाला सत्यवगा मधी देवराजा मधी ये देवा आणि मुंगसा गावामध्ये चौऱ्या कुळाला दैवना होता आणि नवा दुरुंगना म्हणणं तशाच आहे यो माता आम्हाला काहीतरी देवावं देवावं हवं माई तू रसती योगा मधिव मधिव आम्हाला मार्ग देवा मार्ग दावा ये देवा तुम्ही मात्र कसं राहता मोकळे मनाना आई आम्हाला पावावं पावावं हवं माई तू रसती योगा मधिव मधिव